ये फायनली समोर साल्हेर आणि आपण सालोट्याच्या सर्वोच्च माथ्यावरती पोहोचलेलो आहे. विक्ट्री. This time I've been holding on so tight, 'cause all that I do. हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आजची भटकंती एकदम खास आहे. आपण आलेलो आहे तो महाराष्ट्रातील एक सर्वात सुंदर आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला. तर आता आपण आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातल्या डोलबारी रांगेतल्या साल्हेर किल्ल्यावरती. आता आपण साल्हेर किल्ला चढतोय, अर्ध्यात आलोय. आता आपला प्लॅन असा म्हटला तर आपण साल्हेर आतापर्यंत पाठीमागे 4 वेळेस साल्हेर सालोटा केला आहे, पण साल्हेरवरती मुक्काम करायचा. साल्हेरच्या परशुराम मंदिरापाशी बसून सूर्यास्त आणि सूर्योदय बघायचा होता. तर ते दोन्ही बघण्यासाठी परत एकदा 5व्यांदा साल्हेर करायला आलेलो आहे. तर आज आपण जाणार, आज पहिला दिवस आपला. पहिल्या दिवशी आपण जाणार वाघंबे गावातून सुरुवात केलेली आहे. याला 2 वाटा येतात, एक साल्हेरवाडीतून येते, दुसरी वाघंबेतून येते. आता वाघंबेतून आपण आलेलो आहे. पहिल्यांदा जाणार सालोट्यावरती पूर्ण सालोटा एक्सप्लोर करणार आणि दुपारनंतर आपण जाणार ते साल्हेरवरती जाऊन संध्याकाळचा मस्त मुक्काम करायचा आहे आणि उद्या जाऊन किल्ला आपल्याला पूर्ण फिरून खाली उतरायचंय. चला, पूर्ण भटकंती बघा. पुण्यातून रात्रभर प्रवास केल्यानंतर जेव्हा सकाळी बागलाणात पोहोचलो तेव्हा हा जो काय मनमोहक नजारा मिळाला ना, त्यामुळे सगळ्या प्रवासाचा क्षीण अक्षरशः निघून गेला. एकदम मनमोहक असा नजारा, समोर दिसणारी बागलांची डोलबारी रेंज आणि इथून पुढे आम्ही आलो ते वाघंबे गावात. आता आपण आलेलो आहे वाघंबे गावात. ही वाघंबे गावची आश्रमशाळा. हे गावात आल्यानंतर एक ग्रामपंचायतीचं ऑफिस आहे. या ऑफिसच्या शेजारून जी वाट आहे ती वाट आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जाते. गाडी लावायला पार्किंगला खूप जागा मिळेल इथं. चला जाऊया पुढे. गावातून बाहेर पडलं, जस्ट आपण त्या ग्रामपंचायतीच्या पाठीमागे आलेलो आहे. ग्रामपंचायत पासून आपण पाठीमागे आल्यानंतर आपल्याला समोरच दिसतो साल्हेर आणि सालोटा. हा इकडच्या बाजूचा साल्हेर, इकडचा सालोटा. इथं मध्ये एक ओढा क्रॉस करायचा आहे. सकाळची वेळ आहे. इकडे 5 पांडव दिसत आहेत. सूर्यनारायणांनी दर्शन दिलेलं आहे. ही पूर्ण रेंज. आपण ट्रेकला सुरुवात केली. मस्त एकदम रम्य वातावरण आहे सकाळचं. आणि त्यात बागलाणात आला म्हणजे बागलाणाचं सुखच वेगळं आहे. किती वेळेस या बघा सूर्योदय, फक्त एकदम निसर्गरम्य वातावरण झालं. घरी चालला? तिकडे कुठे गेला होता? वरती टायर खेळायला गेला होता का? गावातून थोडं पुढं आलं की आपल्याला हा एक ओढा क्रॉस करायला लागतो. पावसाळ्यात थोडं पाणी जास्त असतं, पण आरामात क्रॉस करता येतो. हे पाठीमागे गाव. हा ओढा क्रॉस करून आपल्याला सरळ पुढे जायचंय. गवत पूर्ण वाढलेलं आहे. इकडच्या साईडला बघा, ही बाजू कापलेली आहे. खाली वाघंबे गाव आणि इकडं सालोट आणि साल्हेर. तर तिथून फक्त पहिला डोंगर लक्षात ठेवून येत राहायचं. ठळक वाट मिळणं थोडंसं मुश्किल आहे, कारण ढोरवाटा खूप येतात. ओढा क्रॉस केला की समोरचा डोंगर बघून चालत राहायचं. भरपूर साऱ्या ढोरवाटा येतात, त्यातली एखादी पकडायची आणि वरती यायचं. हा पुढचा डोंगर लक्षात ठेवायचा, किंवा आता आपण ज्या डोंगरावरती येतात हा पहिला डोंगर इथला लक्षात ठेवला तरी पण ही वाट तुम्हाला इथेच घेऊन येते. तर आता आपण चालायला सुरुवात करून साधारणतः 1 तासभर झालाय. एकदम निवांत वाटचाल चालू आहे. खाली वाघंबे गाव आहे, त्या गावातून पूर्ण चालत या डोंगराला पर्यंत आलेलो आहे.
दुसरा पाठीमागे सेलवारी रांग, इकडच्या बाजूला नावीगड आहे, इकडे मागे तुंगी आहे, पण पूर्ण धुक्यात गेलेलं आहे. इकडे आपले मुल्लेर महारगड, ते पण सध्या झालेले येतात. हे 5 पांडव दिसतात आपल्याला डोंगरातले. या डोंगराच्या पाठीमागे आपला साल्लेर आहे. आतापर्यंत पाठीमागून दिसत होता, थोडा पुढे आल्यानंतर याच्या पाठीमागे गेला वरून पूर्ण दिसेल. आणि इकडचा सालोटा, चांगलं मस्त वातावरण मिळालेलं आहे, वारं सुटलंय मजबूत आणि अंगाला पोचणारी नाशकातली थंडी. चला बघूया आता पुढे जाऊन अजून. किल्ल्यावर मुक्कामी जायचे म्हणून बॅग भरपूर भरलेली आहे. 2 दिवसाचं राशन, गॅस, भांडी, कपडे, टेंट, स्लिपिंग बॅग, जवळपास 20 किलोच्या आसपास बॅगेचं ओझं झालंय. आता एवढी जीवावर येते की बॅग घेऊन जायची. पायाला गोळी आणलंय थोडं चाललं तरी. आपल्याला निवांत किल्ले करायच्यात, त्यामुळे आरामात चाललोय आपण. वारं आहे आणि थोडीशी थंडी, त्यामुळे थकवा जाणवत नाहीये. एवढं ओझं घेऊन जर उन्हात चढायचं असतं ना तर फाटली असती मजबूत. आलोय आता अर्धा रस्ता चढून. चालत गेलं तर 20-25 मिनिटात खिंडीत पोहोचू. चला पुढे जाऊन बघू कसा वेळ मिळतो आपल्याला. शेवटी आपल्याला साल्लेर आणि सालोट्याचा एकदम क्लास असा वेळ मिळालेला आहे. हा इकडचा सालोटा, दोन्हीच्या मधली खिंड, इकडचा हा पलाट्य असा साल्लेर. एकदम क्लासिक वेळ मिळतो इथून. तर साल्लेर आणि सालोट्याला यायचं कसं? साल्लेर सालोट्याला यायला आपल्याला 2 वाटा येतात. एक वाटे ती वाघंबे गावातून आणि दुसरी वाटे ती आपल्याला साल्लेरवाडीतून. तुम्हाला जर साल्लेर आणि सालोटा दोन्ही करायचे असतील तर वाघंबेतून रस्ता चांगला आहे. आपण दोन्हींच्या मधल्या खिंडीत जातो, डाव्या बाजूचा सालोटा करायचा आणि वरती साल्लेरवरती जाता येतं. त्यामुळे वाघंबेची वाट सगळे प्रेफर करतात. दुसरी वाटे ती साल्लेरवाडीतून, साल्लेरवाडीच्या वाटेतून जो रस्ता येतो, मस्त सुंदर असा रस्ता आहे. रस्त्याला दरवाजे आणि छान वाटे तिकडची पण यायची. तर इथं पायथ्यापर्यंत कसं पोहोचायचं? तुम्हाला फिरून यायचं म्हटलं तरी नाशिकला आला, नाशिकमधून यायला तुम्हाला 2 प्रकारे येऊ शकता तुम्ही. एकतर वणी आभोना या रस्त्याने येऊ शकता, म्हणजे सप्तशृंगीचा गड, तिथून पुढे आभोना, आभोन्यावरून साल्लेरवाडी किंवा वाघंबे. किंवा दुसरं म्हटलं तर नाशिकमधून आपला मुंबई आग्रा हायवेने वडाळभोईच्या पुढे यायचं, चांदवडच्या तिथे वडाळभोईच्या तिथे यायचं आणि सोग्रस फाटा लागतो. सोग्रस फाट्यावरून डाव्या बाजूचा टर्न घ्यायचा. आपल्याला जो कोळदेर किल्ला आहे, कोळदेर किल्ल्याच्या खालून जो घाट जातो, त्या बारीचं नाव आठवत नाहीये, पण त्या बारीतून ती वाट येते. पुढं आपल्याला सटाण्याला येते. सटाण्यामधून ताराबाद, ताराबादमधून मुल्लेर आणि मुल्लेरमधून वाघंबे किंवा साल्लेरवाडी. दोन्ही पण रस्ते चांगले येतात, तर दोन्ही वाटांनी येऊ शकता तुम्ही. बघू आता आपण अजून या किल्ल्यावरती काय बघायला मिळतंय आपल्याला. तर हे साल्लेर आणि सालोटा ना अगदी गुजरात बॉर्डरला येतात. इकडच्या बाजूला साल्लेरवाडी गाव आहे, इकडच्या खालच्या घाटातून पलीकडे गेला तर इकडे गुजरातची बॉर्डर आहे. एकदम म्हणजे इथून 2-1 किलोमीटर वरती पण नाही, एकदम जवळ. आणि ही इकडची सेलवारीची रेंज. मस्त व्ह्यू मिळालेला आहे. की हा खाली वाघंबे गावातून वळणाचा रस्ता जातो साल्लेरवाडीचा. ही खाली फक्त व्ह्यू बघा, शेती, डोंगर, दर्या. आता आपण खिंडीच्या जवळपास आलेलो आहे. थोडा ट्रॅव्हल्स मारून एक 10-15 मिनिटात आपण खिंडी जवळ पोहोचेल. हे समोर बघितलं
ही दोन्हींच्या मधली खिंड, सरळ इकडे जायचं, इथून थोडा ट्रॅव्हल्स मारायचा आणि त्या खिंडीत जायचं आणि पलीकडच्या बाजूने सालोट्याला जाणारी वाटे, परत रिटर्न यायचं खिंडीत आणि साल्लेरवरती जायचं. तर खालच्या गावातून आपण ही पूर्ण वाट चढून आता इथं आलेलो आहे. साधारणतः 1.5 तास गेला. आम्ही एकदम निवांत येतो त्यामुळे जास्त वेळ गेला. पटपट आला तर तासाभरात पोहोचेल. आणि आता आपल्याला खिंडीत जायचे. ही अशी ट्रॅव्हल्सची वाट आपल्याला खिंडीत घेऊन जाते, इकडच्या सालोट्याला, इकडच्या साल्लेरला, आणि दोन्हींच्या मध्ये ही इकडे जाणारी वाट आहे, ही आपल्याला खिंडीत घेऊन जाते. इकडच्या बाजूला डाव्या बाजूला सालोट्याचा डोंगर राहतो, आपल्या उजव्या बाजूला साल्लेर, आणि मध्ये ही ट्रॅव्हल्स सारखी वाट आहे. आलो आता खिंडीच्या जवळच आपण. समोर तिथे खिंड, तिथून दोन बाजूला दोन्ही किल्ल्यांच्या वाटा वेगवेगळ्या होतात. चला जाऊया खिंडीत. खिंडीच्या थोडासा पाठीमागे आपण मॅगीचा प्लॅन केलाय. आता इथे आपलं पाणी तापतंय, तिकडे अथर्व, पलीकडे निखिल कांदा कापतोय. इकडे पाण्याची जागा मिळाली भांडी धुवायला, त्यामुळे ही जागा निवडली. समोर इकडे साल्लेर, इथे समोर खिंड आहे, त्या खिंडीच्या पाठीमागे इथे बसलोय. चला मॅगी शिजवूया, मस्त पहाडवाली मॅगी. तरी अशा मस्त अशा व्ह्यू मध्ये आता आपली मॅगी शिजते. इथे मॅगी हा व्ह्यू बघा, समोर साल्लेर. चला मॅगी शिजायची वाट बघूया. तर फायनली आपली मॅगी शिजून तयार आहे, मस्त अशा वातावरणात. चला मॅगीचा आस्वाद घेऊया आता इथे. हा जो समोर दिसतोय ना, इथे बघा साल्लेर किल्ल्याचा बुरुज नाही म्हणता येणार, वरचा डोंगर, जे वरती परशुराम मंदिर आहे त्या मंदिराच्या खालची तो डोंगर ढासळलाय. ती आडवी जाणारी वाट, त्या वाटेच्या खाली हा पूर्ण डोंगर ढासळलाय या पावसाळ्यात. तर आता आपण साल्लेर आणि सालोट्याच्या मधल्या या खिंडीत आलेलो आहे. हा वरती साल्लेर आहे, इकडच्या बाजूने आपण चालत आलो. इकडून पण एक वाट येते आणि हा इकडे सालोट आहे, आपल्याला त्याच्यावरती जायचंय. आता तिथं बॅगा लपवून ठेवल्या आहेत आम्ही, होप सो येईपर्यंत कोणी चोरून नाही गेल्या पाहिजेत. हा ते आल्यानंतर व्हिडिओ टाकणार आहे ना आपण, तेव्हा आपण उचललेले असतील. आता इथून आपण या वाटेने सालोट्याला जाऊन येऊ. आधी परत जाताना लपवून ठेवलेल्या बॅगा कोणी चोरल्या नाही तर आपण परत नेऊ. चला या इकडच्या रिजने आपण येतो, पूर्ण इथला ट्रॅव्हल्स मारतो. ही वाघंबेकडून येणारी वाट, हा आपल्या इकडे पाठीमागे साल्लेर, इकडे ती खिंड, आणि इथे 2 वाटा फुटतात बघा, ही खालून येणारी आणि ही एक वरती जाणारी. तर त्या गुहे त्या आपल्या त्या पाठीमागच्या जी ही रिज आहे या मधली, त्याच्या थोडंसं पाठीमागे इथूनच 2 वाटा फुटतात. इथे आल्यानंतर ही वरची वाट आपल्याला सालोट्याला घेऊन जाते. चला सालोटा एक्सप्लोर करू आता. तर शेवटी त्या खिंडीतून पुढे येऊन आपण पहिल्या किल्ल्याच्या वाटेला लागलोय, सालोट्याच्या. खिंडीतून पुढे आलं की वाट थोडीशी एका ट्रॅव्हल्स मारत जातो आपण, घसरडी वाट आहे त्यामुळे थोडं केअरफुली चालवावं लागतं. आपल्या उजव्या बाजूला डायरेक्ट एक टप्पा आउट आहे, हा खरी वाट खाली राहिली आणि आपण थोडं वरून आलोय, खाली उतरावं लागेल आता आधी. आणि इकडे हा पूर्ण कातळ चढून जायचा आहे वरती आता आपल्याला. हा पूर्ण कातळ म्हणजे सालोटा. तर आपण पूर्ण ट्रॅव्हल्स मारत मध्ये जाणार. या इथे कोरलेल्या पायऱ्या, त्या पायऱ्यांनी वरती जाणार आणि वरती पूर्ण त्या कातळात परत एक ट्रॅव्हल्स कोरलेला आहे, त्यातून जाणार. चला जाऊ पुढे. इकडे टकारा, साल्लेर. या खिंडीतून आपण साधारणतः 15 मिनिट चालत आलोय. ट्रॅव्हल्स आहे थोडी घसरडी, पावसाळ्यात थोडी रिस्की, बाकी उन्हाळ्यात काय प्रॉब्लेम नाही.
आणि आता इथून आपण वरती चढणार. ही आता वाटाशी वरती जाते, तिरकी तिरकी आपल्याला तिथे घेऊन जाते आणि वरती त्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांना घेऊन जाते. हा जो दिसतोय हा पूर्ण सालोटा. तर नाशिक जिल्हा म्हणजे दुर्गांची खाणच. आपल्या महाराष्ट्रात कुठल्या एखाद्या जिल्ह्यात सर्वाधिक किल्ले असतील तर ते नाशिक जिल्ह्यात साधारणतः 65 ते 70 किल्ले आहेत. काही किल्ल्यांची नोंद आहे, काही किल्ल्यांची नोंद नाही आहे, त्यामुळे थोडासा आकडा मागे पुढे होतो. नाशिकमध्ये तुम्ही पाहिलं कळसुबाई रेंजपासून सुरुवात होते, त्याच्या अलीकडे आलं तर त्र्यंबक रेंज लागते. त्र्यंबक रेंज नंतर पुढे आल्यानंतर आपल्याला सातमाळची रेंज आहे, चनकापूरची रेंज आहे, त्यानंतर बागलांमध्ये आला तर इथे तुम्हाला सेलबारी आणि डोलबारी दोन्ही रेंज बघायला मिळतात. तर पूर्ण नाशिक एक्सप्लोर करून झालेलं आहे. पण इथे तुम्ही किती वेळेस येऊ शकता, तर आता या किल्ल्याला साधारणतः मी 5व्या वेळेस येतोय. त्यात बागलाणातला जर किल्ला असेल ना स्पेशल, तर तुम्ही इथं अगदी हरवून जाता, एवढं भारी इथे. तर या आता रेंजमध्ये आले ना तुम्ही, इथले सगळे किल्ले एक्सप्लोर करून झालेले आहेत. साल्लेर झाला, सालोटा झाला, इकडच्या डोलबारी रेंजमधला मुल्लेर, मोरा, हरगड. त्यानंतर पलीकडं सेलबारीची रेंज येते, त्याच्यामध्ये नावीगड आहे. नावीगडच्या पुढे गेल्यानंतर आपला मांगीतुंगी येतो. तशीच ती रेंज जर पुढे गेली तर पिसोड येतो, डेरमाळ येतो. हे सगळे पलीकडच्या सेलबारी रेंजमध्ये येतात. तर हे सगळे एक्सप्लोर करून झालंय. पण नाशिक म्हणजे खरंच प्रेम आहे. इथं तुम्ही किती वेळेस या, कितीही किल्ले फिरा, इथून तुमचं मन कधीच हटणार नाहीये. तर चला परत एकदा नाशिकचा किल्ला बघू. तर त्या खिंडीपासून निघालो, एक 25 मिनिटात आपण ट्रॅव्हर्स मारून पूर्ण आलो आणि आपल्याला इथे लागल्या त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या सालोट्याच्या. तिथून सुरुवात होते आणि पूर्ण वरतीपर्यंत इथे, तिथून तो पूर्ण जिना कोरलेला आहे. आपण वरती जाणार, ट्रॅव्हर्स मारून पलीकडून जाणार. नाशिकच्या किल्ल्यांची जर खासियत बघितली, हा समोर साल्लेर दिसतोय तुम्हाला, त्याच्या अर्ध्या भागापर्यंत तुम्हाला माती भरलं पठार मिळतं. जवळपास किल्ल्याचा नाशिकच्या बघितलं ना 70% एरियापर्यंत तुम्हाला तिरकं पठार मिळतं, त्याच्यावरती झाडी वगैरे असते. आणि शेवटी जो असतो तो किल्ल्याचा कातळ टप्पा, 30% जो असतो कातळ टप्पा. की नाशिकमधल्या 70-80% किल्ल्यांचं पाहिलं तर हे स्ट्रक्चर आहे आणि तुम्हाला तिथे कातळात कोरलेल्या पायऱ्या मिळतात, या अशा, ज्या की खूप सुंदर असतात. ही आहे नाशिकच्या किल्ल्यांची खासियत. त्यातलाच हा एक आपण एक्सप्लोर करतोय आता. तर आपण ह्या पूर्ण पायऱ्या चढून आता वरती आलोय आणि इथून वरती हा जिना आहे बघा, वरती जायला आपल्याला खूप सुंदर असा जिना आहे सालोट्याचा. तर या सालोट्याच्या अगदी जीवावर येणाऱ्या पायऱ्या रांगेतच जायला लावतात. या बघा एकदम स्टीप येता अंगावरती येणारी वाट बघा. अशाच वरती इकडे साल्लेर, इकडे टकारा, मस्त आहे. फक्त जाम जीवावरती येत आहेत. बॅगा खाली ठेवल्याचं सुख आता मिळतंय, नाहीतर इकडे वरती पोचायचीच सोय नव्हती. हा पूर्ण असा बघा कातळ खोदून जिना बनवलेला आहे. काय कलाकारी असेल. पुढं चालत आलं की हा सालोट्याचा पहिला दरवाजा पूर्ण कातळात खोदलेला आहे. दगडी पडून बघा, पूर्ण याच्यात दगडे पडलेले आहेत. पुढे खाली पाणी नळ्या काढलेली वाट, शिल्प कोरलेले तिथे, इथे 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 गणेश शिल्प वगैरे असत. पूर्ण मिटलंय हे बघा. हा पूर्ण दगड करून बंद झाल्यासारखा आहे. दगडातूनच आता वरती चढावं लागेल. इकडे या गुहा आहेत. गुहेच्या वरचा हा कातळ पूर्ण ढासळलेला आहे आणि पूर्ण रस्त्यावरती पडलाय. हे बघा पाण्याचं टाकं. याच्यातून वाट शोधत करत हे बघा, हा कातळ कोसळला, तिथला दरवाजा काढला गेला आणि या टाक्यांचं पूर्ण पुढे जरी गेला तरी हे रस्त्यावरती दगड तुटून पडलेले आहेत सगळे. मी आधी आलो होतो, एवढं दगडांचं प्रमाण नव्हतं. हळूहळू दर पावसाळ्यात
पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे लूज होऊन रिस्की वाटे चालायला. हा पूर्ण आपण ट्रॅव्हल्स मारतो त्या पायऱ्या चढून आल्याच्या नंतर. तो पहिला दरवाजा लागला. आता अशीच दरवाजांची शृंखला मिळेल आपल्याला. आणि इथं आल्यानंतर साल्लेरचा जो व्ह्यू मिळतो ना, अगदी शब्दांच्या पलीकडचा. हे बघा, ही सालोट्याला जाणारी वाट आणि हा साल्लेर. हे बघा, इथे ढासळलेला आहे बुरुज. ही वाट आपल्याला अशी जाते ट्रॅव्हल्स म्हणून. तिथे तिथे थोड्या पायऱ्या, परत इकडे या कातळात कोरलेल्या खूप सुंदर पायऱ्या. परत हा पूर्ण ट्रॅव्हल्स मारायचा, तिकडून वरती जायचं आणि सगळ्यात वरती परशुराम मंदिर. चला. ही वाट बघा, पूर्ण कातळ फोडून बनवलेली आहे. हा अख्खा उभा कातळ होता इथून पूर्ण खालीपर्यंत. या कातळात पूर्ण फोडून या पायऱ्या बनवले. पायऱ्या नाही म्हणजे ही वाट बनवलेली आहे. इकडे बघा, हा कातळ इथं हा पूर्ण चिरलेला आहे दगड. किती मेहनत घेतली असेल याच्यासाठी. हा पुढे परत येतो, तो अजून एक दरवाजा. हा दरवाजा बघा इथे. आता आपल्याला पुढे जसं जाईल तसे पाण्याचे टाके वगैरे लागतात आपल्या उजव्या हाताला कातळात. हा बांधीव दरवाजा आहे पूर्ण. ह्याच्यावरती शिल्प वगैरे नाही येता. तुम्ही एवढ्या कातळात आधी खोदलं आणि मग हा दरवाजा बनवला. हे बघा, ही वाट अशीच आपल्याला पुढे किल्ल्याकडे घेऊन जाते. एवढं ऊन आहे आता. बाहेर चालत होतो ना, अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. पण जसं या कातळात खोदलेल्या ठिकाणी आलोय ना, एवढे भयानक थंड वातावरण आहे ना, म्हणजे खरंच एवढं शांत थंड, AC पेक्षाही जास्त एकदम क्लीन. इकडे पाण्याचं टाकं आहे बघा आणि हे पूर्ण खोदून बनवलेलं खूप आतमध्ये पर्यंत. असे खूप सारे टाके बनवलेले आहेत इकडे कातळाला खोदून. पण इथे जी शांतता आहे आणि इथे जो थंडपणा, खरंच हे म्हणजे अनुभवणं म्हणजे शब्दांच्या पलीकडचं आहे. शांत वातावरणात इथं आलो आता आपण. बघा, इथे अजून एक पाण्याचं टाकं कोरलेलं आहे आतमध्ये बघा. हे पण कोरीव पूर्ण. सालोट्यावरती ही जी रीच आहे ना, आपण याला जे करत जातो, या रीचच्या पूर्ण इकडच्या बाजूला भरपूर सारी पाण्याची टाकी कोरलेली येतात. ही वाट बघा, तिथून पूर्ण अशी कातळात खोदून इकडे आणलेली आहे. इकडे आपल्या पूर्ण बाजूला साल्लेर असतो आणि यातून ही पूर्ण वाट खोदून इकडे आणलेली आहे. आता हे ढासळतंय, हे बघा इथे पण ढासळलेलं आहे आणि समोर आपण बघितला तर साल्लेरचं पण तिथं ढासळलेलं आहे. जसे ऊन, पाऊस, वारा, दगड झेलतात तसे ढासळायला सुरुवात झालेली आहे. रिस्की झालेलं आहे. वरून दगड येतात कधी पण. हे आत्ता या पावसाच्या नंतर ढासळलेलं आहे. हे इथलं आत्ता एवढ्यातच ढासळलेलं असेल. हे केअरफुली या थोडेसे कधी आलात तर. इकडे खाली या वाटेने आपण आलेलो आहे ते वाघंबे गाव. ही पूर्ण वाट आपल्याला घेऊन आली. इथून ट्रॅव्हल्स मारून आपण इकडे गेलो होतो. आता इकडे आपल्याला ही सेलवारीची रेंज दिसते समोर. हे बघा, इकडे पूर्ण हे 5 पांडव आहेत. पलीकडे मुल्लेर, मोरा, हरगड आहेत. अजून वरती गेल्यावर आपल्याला आजूबाजूचा परिसर पण दिसेल. पुढे आल्यावर आपल्याला किल्ल्याचा अजून एक दरवाजा लागला. जवळपास आपण आता पोचलोच. याला देवडे वगैरे बनवलेलं आहे छोट्याशा करून. परत ही कोरलेली किंवा कातळात खोदलेली वाटच आपल्याला वरती घेऊन जाते. आणि इथून आपण किल्ल्यावर प्रवेश करतो. मग वरती राहतो तो फक्त किल्ल्याचा माथा. इथून आपला प्रवेश होतो किल्ल्यावरती. हा सालोटा किल्ला. तिकडे दिसतो आपल्याला साल्लेर.
आता पाण्याचे टाके आहेत ते शोधू आपण, अजून काय काय मिळतंय बघू. चलो, इथे का आपल्याला पाण्याचं टाकं मिळालेलं आहे इथे, आणि खाली एका घराचे अवशेष आहेत. हा इकडे वरती माथा आहे, एक मधून वाढ जाते, थोडी अवघड आहे. आपण त्याने चढून जाऊ आणि तिकडून खाली उतरू. आणि हा इथून आपल्याला हल्लेरचा व्ह्यू मिळतो इकडच्या बाजूने. पातळात आल्यानंतर वरून अजून वरती गेल्यानंतर तिथून पण चांगला व्ह्यू मिळेल आपल्याला, पण इथून पण हा एक मस्त व्ह्यू मिळतो. चालेल. ये फायनली समोर साल्लेर, आणि आपण सालोट्याच्या सर्वोच्च माथ्यावरती पोहोचलेलो आहे. विक्ट्री. या आपल्या इथल्या हायेस्ट पॉईंटवरून आपण निघालो. या अवघड वाटेने चढलो होतो, पण उतरता येणार नाही, त्यामुळे इकडचं टोक किल्ल्याचं आपलं पाहायचं राहिलेलं आहे. या वाटेने खाली जाऊ, पुढे पण एक मंदिरासमान काहीतरी दिसतंय, तिथे जाऊ. इथे एक पाण्याचं टाकं आहे, ते पण पाहू, आणि मग परत एकदा उतरायला सुरुवात करू. तर आपला साल्हेर आणि सालोटा यातला सालोट्याच्या माथ्यावरती आलोय. मस्त सुंदर किल्ला आहे, तिथून व्हिजिबिलिटी असते, तर आजूबाजूचे खूप सारे किल्ले दिसतात. लँडस्केप जो इथून दिसतो ना, थोडा भन्नाट आहे खरंच, पण आता काय माहिती नशीब कसं आहे. असं माथ्यावरती आलं की धुके टाकतात. आता लँडस्केप अजिबातच नाही आहे तिथून, म्हणजे समोरचा मांगी तुंगी दिसत नाहीये, जो की नेहमी एवढा सुंदर दिसतो, पण आता पूर्ण धुक्यात गेला आहे. इकडचे पिंपळा दिसेल वाटलं होतं, छोल्लेर दिसेल वाटलं होतं, पण ते कुठलेच दिसत नाहीयेत आता. होप सो संध्याकाळी किंवा उद्या सकाळी वातावरण क्लिअर झालं तर साल्लेरवरून आपल्याला ती पूर्ण रेंज दिसेल. चला बघू अजून या किल्ल्यावरती काय काय बघायला मिळते आपल्याला. ही सालोट्याची जी वाट आहे ना, आपण इथून मधून वरती येतो, पण तसंच जर पुढे गेले ना, हे पठार जे दिसतंय ना याच्यावरती बघा, इथं घराचे चौथरे वगैरे येतात. तो पण एक किल्ल्याचा भाग असेल. तिथे 1 2 3 4 जवळपास 5-6 घरांचे चौथरे दिसते. येतात किल्ल्याचाच भाग आहे, जवळपास एक 30-40% किल्ला चढून आला तिकडच्या बाजूने. तिथे सरळ खालून आपण वरती आलो, तिथून एक सरळ वाट जाते, त्या वाटेने गेला तर तिथं पण तो किल्ला बघायला मिळेल. आतापर्यंत ऑब्झर्व केलं नव्हतं, पण आज पहिल्यांदा ते पण दिसलं. आता आपण इकडच्या टोकावरती जाऊन बघू. इकडे हाईट बघा किती आहे, एकदम चढताना वाटलं नाही, पण इथे आल्यानंतर जाणवतं की आपण किती हाईट वरती आलोय. आपल्या इकडच्या उजव्या बाजूला आहे ना, कित्येक हजार फुटांची डायरेक्ट दरी आहे खाली, आणि इकडे पण थोडीशी दरी, मधून एक मूर्ती वाट जाते. चालताना भीती वाटावी अशी वाट आहे. जिथे खाली बघितलं तर डायरेक्ट एक टप्पा उठच आहे. तर आपण याच्या एकदम शेवटच्या टोकावरती आलो, आणि इथे मिळालेलं आहे आपल्याला खूप सुंदर असं मारुतीरायाचं मंदिर. हे बघा, याच्यावरती छप्पर नाहीये, मारुतीरायाची खूप सुंदर मूर्ती आहे. मूर्ती बघा फक्त किती. तुम्ही त्या टोकावरून आपण आलो तिकडच्या, हे पूर्ण चालत आलो एकदम शेवटचं टोक. याच्या पलीकडे बाजूने जर बघितलं तर चौथरा आहे पूर्ण मंदिराचा, एकदम इथे इकडच्या एकदम टोकावरती इकडच्या बाजूला इथे ही खूप सुंदर अशी मूर्ती. तर साल्लेरची ओळख खास अशी काय आहे, तर एक तर तो महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला, आणि दुसरं म्हणजे साल्लेरच्या पायथ्याशी झालेली घनघोर लढाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांची
औरंगजेबाच्या सैन्यासोबत लढाई झाली होती. खुल्या मैदानात मराठ्यांची मोगलांविरुद्ध झालेली पहिली लढाई आणि त्या लढाईत मराठ्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. तर आता आपण चालोटा उतरायला सुरुवात केलेली आहे. आता वरून खाली पोचायला साधारणतः 25 मिनिट अर्धा तास जाईल किंवा त्यापेक्षा जास्तही जाईल. ट्रॅव्हर्स मारायचा, पायऱ्या उतरायच्या, परत खालचा स्लिपरी ट्रॅव्हर्स आणि मग आपण त्या खिंडीत पोचेल. खिंडीत पोचून आपण बॅगा ठेवलेल्या आहेत, बघायच्या आहेत आपल्याला. आपल्या बॅगांवरती माकडांनी अटॅक तर केलेला नाहीये ना. माकडांचा अटॅक झाला तर आपला मजबूत गेम. बघू खाली जाऊन आता किती वेळात पोचतोय. खिंडीत गेल्यावर भेटू परत. चला, तर आता आपण परत एकदा सालोटा उतरून खिंडीत उतरलेलो आहे. साल्लोर आणि सालोट्याच्या आपला पहिला भाग आता इथेच संपू. पुढच्या भागात बघूया आपण. आता इथून पुढं साल्हेरवरती जायचं आहे. साल्हेरवरती मुक्काम करायचा. साल्हेरवरचा सूर्यास्त, साल्हेरवरती काढलेली रात्र आणि सूर्योदय सगळं बघू आपण पुढच्या एपिसोडमध्ये. हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. सगळ्यात महत्त्वाचं, आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा.